मी हट्ट करायचे म्हणून एकच फिल्म मला 3-3 वेळा दाखवायला घेऊन जायचा. मला कंटाळा आला की मला बीचवर घेऊन जायचा आणि दुसरा कोणी मुलगा माझ्या जवळही आला ना की खूप जळायचा सॅम, हो की नाही? हे आणि तुला तो बेंच आठवतोय ज्यावर आपण आपली नावं खरवडून ठेवली होती? ऑफकोर्स. त्याच्यावरनं आपण प्रोफेसरशी बोलणी सुद्धा खाल्ली होती. आणि मी त्याचा फोटोही घेऊन ठेवला होता. एक्सक्यूज मी, तुम्हाला फक्त तुमच्या कॉलेजमधलेच किस्से आठवत आहेत? ते नाही का आठवत? काही ना काही कारण काढून एकमेकांच्या घरी यायचात ते आणि तासन तास गप्पा मारत बसायचात. आठवतंय, सगळं आठवतंय. ए सॅम, तो घरातला झोपाळा कुठे आहे? गार्डन मध्ये होता तो. अगं तो काढला. हा? का? कम ऑन किमया, अगं तो झोपाळा बघून तुझी आठवण यायची त्याला. तासन तास त्याच्यावर बसून गप्पा मारायचात ना तुम्ही. विसरलीस? आम्ही खूप प्रयत्न केला तेव्हा, हा तुमच्या दोघांवरही नजर ठेवायचा, पण शेवटी तुम्ही प्रेमात पडलाच. काय मस्त दिवस होते ना सॅम. मला ना तुझ्याशी एवढ्या गप्पा मारायच्यात ना, खरं तर कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये. थांब थांब जरा दमाने घे. घाई काय, तुला आत्ता आलीस ना. जरा थांब, श्वास घे, फ्रेश हो, मग आपण आहोतच गप्पा मारायला एकमेकांशी. आणि ते सगळं होतच राहील, पण आधी मला अख्खं घर बघायचंय. बघू तरी देत, जुन्या कुठल्या खुणा आहेत का अजून, की सगळंच बदलून गेलंय? ए सॅम, तुझी रूम दाखव ना. कुठे? तिकडे. तिकडे. चल 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 चल. अगं राजवाडे आमच्या बेडरूम मध्ये का नेत आहेत त्यांना? गेस्ट रूम मध्ये न्यायचं ना सरळ. मला तर साधं विचारलंही नाही. आता काय मैत्रीण आली म्हणून राजवाडे मला विसरणार आहेत की काय? स्वानंदी, बाळा ठीक आहेस ना तू? म्हणजे अचानक नर्वस दिसतेस म्हणून. हा, थोडं. मनावर घेऊ नकोस हा. त्यांचं नातंच असं आहे, जुनी मैत्री आहे, एकदम घट्ट. आमचा समर ना खूप गुंतला होता ग तिच्यात. कळेलच तुला आता हळूहळू. चल. हा. हाय ब्युटिफुल. हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी. कमाल आहे. म्हणजे माझ्याशी बोलायला मुली लाईन लावतात आणि जिच्याशी मला बोलायचंय तिला वेळच नाहीये. ठीक आहे, मग मी पण तुला हेल्प करतो. आओ साहेब, तुम्ही कशाला करताय? हे स्टाफचं काम आहे. द्या इकडे. तेच ना, तुला माझ्यापेक्षा काम इम्पॉर्टंट आहे, पण मला तर तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे. हेल्प करतो मग मी तुला, आणि मला नाही म्हणायचं नाही सा. चल.